नमस्कार, आमचा प्रकल्प आहे फळांच्या सालीपासून कंपोस्ट खत निर्मिती। आज आपण पाहणार आहोत की फळांच्या सालीपासून निर्माण होणारे प्रदूषण कसे कमी करता येते आणि त्या सालीपासून उपयुक्त सेंद्रिय खत कसे तयार करता येते। दररोज आपल्या घरातून आणि बाजारातून मोठ्या प्रमाणात फळांच्या व भाज्यांच्या साली तयार होतात। आता या साली जेव्हा थेट कचरापेटीत टाकल्या जातात तेव्हा त्या कुजण्यास सुरुवात होते। कुजण्याच्या प्रक्रियेतून दुर्गंधी निर्माण होते आणि मिथेन सारखे वायू। नमस्कार, फळांच्या सालींपासून कंपोस्ट खत निर्मिती। आज आपण पाहणार आहोत की फळांच्या सालींपासून निर्माण होणारे प्रदूषण कसे टाळता येते आणि त्या सालींपासून उपयुक्त खत कसे तयार करता येते। समस्येचे स्पष्टीकरण। दररोज आपल्या घरातून फळांच्या आणि भाज्यांच्या साली निर्माण होतात। या साली कचरा टाकल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होते आणि दुर्गंधी निर्माण होते। त्याचबरोबर मिथेन वायू निर्माण होतो, जो वायू प्रदूषण वाढवतो। समाधानाचे वर्णन। या समस्येचे निराकरण म्हणून आम्ही सालींपासून कंपोस्ट तयार करण्याचा प्रयोग केला। यासाठी आम्ही प्लास्टिकचा ड्रम घेतला। या क्रमाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत। कंपोस्ट बागेत टाकताना झाडे हिरवीगार दाखवणे, सेंद्रिय खत, स्वच्छ पर्यावरण, कचऱ्याचा पुनर्वापर, खत तयार केले आहे। यामुळे दुर्गंधी आणि वायू प्रदूषण कमी होते। मातीची सुपीकता बागेतील झाडावर हे खत टाकताना हिरवी झाडे, फुले उमलेली दृश्ये, सर्व विद्यार्थी एकत्र, स्वच्छ पर्यावरण, सेंद्रिय खत असा प्लॅकार्ड धरलेले। माझे नाव यशवंत बंडू भुतेकर आहे। मी इयत्ता 9 ब मध्ये शिकत आहे। दुर्गंधी आणि प्रदूषण कमी होते। कचरापेटीत टाकलेल्या फळांच्या सालींचे थोडासा दुर्गंधी दाखवणारा इफेक्ट। विद्यार्थी नाकाला हात झाकत असल्याचे दृश्य। दुर्गंधी निर्माण होते, मिथेन वायू निर्माण होतो, वायू प्रदूषण वाढते। नमस्कार, आम्ही सर्व विद्यार्थी भारत माध्यमिक शाळा चिंचांबरभर याच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये जमलेलो आहोत। आम्ही केलेल्या एका उपक्रमासंदर्भात मुख्य विषय होता ग्रामीण किंवा विकसित भारत। या विकसित भारत उपक्रमाच्या संदर्भात एक विषय निवडायचा आहे। तो विषय निवडलेल्या प्रमाणे तो उपक्रम आपण सादर करणार आहोत। माझ्यासोबत भारत माध्यमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी पार पाडलेली आहे। मुख्य विषय होता आत्मनिर्भर भारत आणि याच्या उपविषयासंदर्भात एखाद्या फळाच्या सालीपासून किंवा संत्री, मोसंबी, केळी, अंजीर यांच्या सालीपासून निर्माण होणाऱ्या काही फेकल्यानंतर त्यांची दुर्गंधी निर्माण होते, या समस्येवर तोडगा उपाय म्हणून या ठिकाणी एक नवीन उपक्रम सादर केला आहे, प्रकल्प सादर केला आहे। त्याचं नाव आहे संत्र्याच्या किंवा एखाद्या फळाच्या सालीपासून कंपोस्ट खताची निर्मिती। या पद्धतीच्या उपक्रमामध्ये साहिल चव्हाण, सार्थक ढवळे आणि इतर सर्व विद्यार्थी, काही विद्यार्थिनी ज्यामध्ये पूजा राठोड, सोनाक्षी मुखरे आणि इतर सर्व विद्यार्थी आदर्श आंबोरे। तर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून चांगल्या पद्धतीचं उपक्रम या ठिकाणी सादर केला आहे, ज्यामध्ये त्या समस्येवर आपण मात करून वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग याच्यामध्ये करूया। वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगातला जगातला सर्वात चांगला इफेक्ट म्हणून या ठिकाणी स्वित्झर्लंडचं एक उदाहरण घेतलेलं आहे। ज्या उदाहरणामध्ये कंपन्यांच्या जे फॅक्टऱ्या आहेत त्या आपल्याला ज्यूस उत्पन्न करून देतात, परंतु तो आलेला ज्यूस ह्या फळांच्यापासून तयार झालेला आहे। त्या फॅक्टरीमध्ये तयार केलेल्या ज्यूसच्या फळापासून उरलेले जे साली आहेत, त्यांचं ज्यूसच्या पल्प आहे, तो पल्प आपण फेकून देतो आणि त्यापासून साली व पल्प साचून दुर्गंधी तयार होते। या समस्येमुळे हा प्रश्न कसा मिटावा याच्यावरचा हा उपक्रम आहे। म्हणून यामुळे शेतीची सुपीकता